नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सतीश गिरी ब्लॉगमध्ये। आज आपण या ब्लॉगमध्ये बुलढाणा शहर एक्सप्लोअर करणार आहोत। तर चला तर बघूया बुलढाणा। आता आपण मेहकरवरनं बुलढाणा जातोय। नमस्कार, राम जयशिवराय, स्वागत आहे सतीश गिरी ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती। थोडंसं माझं काम होतं, कामानिमित्त मी इथं आलो होतो, पण आता गुगलवरती थोडं सर्च करूया आणि जर इथे काही फिरण्यासाठी जर काही असेल तर एक दोन लोकेशन जे काही असेल तर ते पण आपण थोडंसं एक्सप्लोअर करूया। असं काही जास्त इथे नाही आहे एक्सप्लोअर करण्यासाठी, सो ब्लॉग पण छोटाच राहील, पण ठीक आहे। इथून पुढे तुम्हाला कंटिन्यूअस असे ब्लॉग्स बघायला भेटतील। महाराष्ट्रात गेलात किंवा कुठेही भारताच्या कुठल्याही शहरात गेलात, गावामध्ये गेलात, तर एक गोष्ट जी आपल्याला कॉमन बघायला भेटते ती म्हणजे आपल्या लोकांचं सिविक सेन्स। हे बघा, कचरा, लोक रस्त्यावरती कचरा टाकतात आणि तो लोकांचा दोष। गव्हर्नमेंट बाकी काही प्रोव्हिजन करून देत नाही। आता या एरियामध्ये इथे कुठेही जवळपास बघायला गेलं तर एकही डस्टबिन दिसत नाही। फुटपाथवरती हा बोर्ड लावलेला आहे। या रस्त्याची अवस्था बघा, भरपूर घाण आहेत। एकही शहर असं भारतामधलं नाही आहे की जे खूपच असं स्वच्छ सुंदर शहर म्हणू आपण, असं शहर नाही आहे। त्याचे पेवर ब्लॉक काढून टाकलेले आहेत। शहर एकदम आपण असं कचऱ्यात राहतो खरंच। कधी सिविक सेन्स येईल माहीत नाही, आणि आपण बाकी दुसऱ्या देशांची बरोबरी कधी करू ते पण नाही माहिती। किती वर्ष लागतील तेही नाही माहिती, कारण अज्ञानच एवढं आहे की कचरा रस्त्यावर टाकायला नाही पाहिजे। आपण आपल्या घरांची जशी काळजी घेतो, घर जसं साफ ठेवतो, तसं बाकी आपण जी गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे, घराच्या बाहेरचा जो एरिया आहे, पण त्याची काळजी त्याची घेत नाही। त्याचंच हे उदाहरण। हे काय एका विशिष्ट गव्हर्नमेंटबद्दल नाही आहे, कुठलंही गव्हर्नमेंट। 70 वर्ष झाले, पहिले काँग्रेस होतं, परत BJP होतं, आता BJP आहे। किती गव्हर्नमेंट आलेत गेलेत, पण ह्या ज्या बेसिक गोष्टी ज्या आहेत, जे सामान्य माणसाला भेटायला पाहिजे, शहरं स्वच्छ पाहिजे, कुठल्याच गव्हर्नमेंटमध्ये भेटत नाहीत। बाकी ठीक आहे, BJPच्या काळामध्ये काही चांगल्या गोष्टी झाल्यात, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ह्या बाकी गोष्टी आहेत, पण ते तेवढं गव्हर्नमेंटनी करून दिलं आहे, पण त्याचं मेंटेनन्सचं काय आहे किंवा त्याला स्वच्छ ठेवायचं याचं काय आहे हे कोणीच पाहत नाही आहे। आमचं काम आटपून झाल्यानंतर आम्ही एका मित्राला फोन केला, ठरलं आहे की भेटूया, तर आता त्यालाच भेटायला जातो आहे। तिथून पुढे मग पुढचा प्लॅन बालाजी मंदिर आणि बुलढाण्यामध्ये जर काही स्पेशल असं काही असेल बुलढाण्याचं तर तेही एक्सप्लोअर करूया। तर चला आपण आता जाऊया, पहिले मित्राला भेटूत आणि मग पुढची जर्नी कंटिन्यू करूया। बुलढाणा शहराची खासियत म्हणजे बुलढाणा शहर हे डोंगरावरती आहे, त्यामुळे शहराला खूप सारी अशी झाडी ही नैसर्गिकरित्या लाभलेली आहेत। हेच माझ्या डाव्या साईडला नारळाची झाडी, तसेच अशी भरपूर शहरामध्ये झाडं आहेत। भरपूर फिरल्यानंतर मग आम्हाला लागली भूक, तर मित्र थेट आम्हाला एका खाऊगल्लीमध्ये घेऊन गेला। खूप मोठी अशी खाऊगल्ली आहे, इथे भरपूर असे ऑप्शन्स आहेत। पाणीपुरी असेल किंवा पावभाजी असेल, चायनीज फूड असेल, असं बरंच काही इथे खायला भेटतं। का बरं, ओळखीचे आहे का? शिक्षक लोक नहीं, 20% तो नहीं, 10% और ससुर भी रहो घर मारा नंबर। खाऊन झाल्यानंतर मग आम्ही ठरवलं की जे मित्राचं जिथे शिक्षण झालं आहे त्या शाळेत जायचं असं ठरवलं। सहकार विद्या मंदिर, खूप मोठा असा हा कॅम्पस आहे, तर आम्ही नंतर मग हा कॅम्पस एक्सप्लोअर करायचं ठरवलं। तर आम्हाला बराच वेळ लागला हा कॅम्पस एक्सप्लोअर करायला, आणि बऱ्यापैकी ह्या कॅम्पसमध्ये सुविधा आहेत। मग बाकी त्यांची जी जुनी शिक्षक लोक होती, जी सध्याही तिथे आहेत, तर मग त्यांचीही भेट घेतली आणि आम्ही हा पूर्ण कॅम्पसचा एक फेरफटका लावला। बऱ्यापैकी टाईम इथे स्पेंड केला आहे आम्ही, साधारण 2-3 तास इथेच टाईम स्पेंड केला। बिल्डिंगचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते राजस्थानी जे कन्स्ट्रक्शन आहे तसं दिसतंय, आणि जे सालासर बालाजी मंदिर आहे ना, सेम तशी आहे बिल्डिंग। पण बुलढाण्यात असं टर्फवर बसणं हे खूप मोठी गोष्ट आहे। पण हे फक्त शाळेतल्या याच्यासाठीच ओपन असेल नाही, बाकी नसेल ना? घेतात का? नॅशनल मॅचेस झाले इथे। बापरे, ड्युटी नॅशनल मॅचेसला होती माझी। हां, ते मागे ग्राउंड चालूच आहे बनवणं, मग त्याचे चार्जेस घेतात?
पर स्टुडंट 5,000 रुपये होते. बापरे आणि बाप. 1112 काही स्टुडंट 1113 काही ते करा आता 5,000 × 11 स्टुडंट. नाही बालाजीच घ्यायचंच आहे ना, बाकी तर काही नाही आपल्याकडे. बालाजी टाकू म्हटलं. मोठ्या बिल्डिंगी नाही, छोट्या छोट्या झाडं भरपूर दिसत आहेत. खूप थंडी वाजते. मस्त वाटते, एवढं नाही वाटत असं. हो ना, एकदम मोकळा आहे, गजगज नाही आहे. झाडं किती आहेत पुन्हा, तरी आता खूप कापले गेले. है ना. भारी बनवले. मी राहायचं मलकापूर रोड. सरळ मीच कधी गेलो नाही तिकडं. आपण ते मी तेव्हापासून नाही बघितलं. आपलं गेट टुगेदर नाही, सेंड ऑफ. 2011 ला तो करा. जुनं आहे का मंदिर? तेव्हाच तेव्हाच बांधलं. जस्ट. अच्छा. 2011 नंतर. इकडं बघ. मी बुलढाण्याचं बालाजी मंदिर आहे तिथे आलो. खूप मोठं असं एंट्री गेट आहे आणि जेवढेही बालाजी मंदिर आहेत त्या सगळ्या मंदिराचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते एक सारखंच आहे. पुण्याचं असेल किंवा आज इथे आलं तर इथलं सुद्धा. खूप सुंदर मंदिर आहे. बालाजीचं खूप मोठं मंदिर आहे. इथे मेन बालाजीची मूर्ती आहे, त्या साईडला गणपती आहे, इथे महालक्ष्मी माता, इथे अजून एक छोटंसं मंदिर आणि त्या कोपऱ्याला, अशी 4 कोपऱ्याला 4 मंदिरं आणि मेन मंदिर इथे आहे. बाकीचा हा परिसर बघा किती स्वच्छ आहे आणि खूप भव्य अशी जागा आहे.